बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या 7 मेच्या जबरदस्त भागामध्ये आता 2 छान ट्विस्ट आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. म्हणजे आत्या आणि दत्तू काका जे यशोदाच्या लग्नात खोडा घालत होते ना, अण्णाने त्या दोघांच्या चांगल्या मुसक्या आवळल्यात. म्हणजे असे काही दमदाटी केले ना की पाक त्या दोघांची मस्तीच चिरवले. सोबतच आता ड्रायव्हर म्हणून अवनीच्या आयुष्यात राजाने एंट्री तर घेतली आणि अवनीच त्याच्या आयुष्यात फिक्स त्याची जोडीदार आहे याचा देवी आईने त्याला खूप छान असा संकेतही दिला आहे. आता तो काय आहे संकेत? राजा विमान आमने सामने येतात तेव्हा नक्की काय घडतं ते पाहणार आहोतच. त्यासाठी व्हिडिओ हा भाग शेवटपर्यंत जरूर बघा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवत चला. नमिता यशोदाच्या मागेच लागलेली असते. ती त्याला विचारते की शिरा कसं झाला सांग की. त्यावर यशोदा तिला काही न बोलता बाहेर निघून जातो. परत ती त्याच्या मागेच जाते. तेव्हा तो शेवटी वैतागून सांगतो की चांगला झाला होता, तेही हसऱ्या चेहऱ्याने. त्यावर नमिताला अजून म्हणते की मला माहितीच होतं शिरा चांगलाच होणार आहे. पण राजाला एक वेगळाच संशय येतो. राजा यशोदाला विचारतो की यशोदा, नाही म्हणजे आपण घराची डागडुजी करणार आहे ही गोष्ट आपण दुपारी ठरवली होती, कुणाला बी माहिती बी नव्हतं, आणि मग ती आत्यापर्यंत कशी पोहोचली? तेव्हा नमिताला धक्का बसतो की कुणीतरी पोहोचवली ती माहिती. त्यावर नमिता म्हणते की भिंतीला बी कान असतात. राजा तिला विचारतो की हां, आमच्या भिंतीवरती तर सतत एक पाल असते. नमिता त्याच्यावरती वचकते की राजा नीट बोला माझ्याशी, वहिनीशी कोणी असं बोलतं का? त्यावर पाण्याला भलताच राग चढतो. तो तिला फटकारतो की गप्पे, वहिनी काय वहिनी, तू आमची वहिनी कधी होणारच नाही हा. आणि सतत काय असतं का तुझं इकडं? जर तुझं आणि यशोदाचं लग्न होणारच असतं तर दारोदार कशाला हिंडलो असतो आम्ही? तो चवताळून उठतो आणि नमिताला ताकीद देतो की तुझं आणि यशोदाचं लग्न कधीच होणार नाही. नमिताला इतकं वाईट वाटतं. यशोदाकडे पाहून ती विचारते की तू काहीच बोलणार नाही आहेस? यशोदाची काहीच रिॲक्शन येत नाही आणि ती रडत निघून जाते. त्यावर यशोदा वैतागून आता पोरांनाच ओरडतो. पाण्याला कावतो की कशाला उगाचच तिला रडवलं? अरे ती एकटी आहे जी आपल्याशी हसून खेळून बोलते, काय गरज होती तिला रडवायची? त्यावर पाण्या त्याला फटकारतो की यशोदा, तू करणार आहेस का तिच्याशी लग्न? जे खरं होतं ते स्पष्ट बोललोय, कशाला उगाचच तिला आशेला लावून ठेवतोय? करायचं आहे का तुला लग्न? चल आत्ताच्या आत्ता जाऊन आपण आत्याशी बोलू चल. यशोदा आहे त्याच ठिकाणी थांबतो. पाण्या आता यशोदाला इतका ओरडतो की जे तू बोलायला हवं होतंस ना ते उगाच मला बोलायला लावलं. अरे भाऊ, जर दोघांची वेगवेगळी लग्न होणार असतील तर कशाला उगाचच संबंध ठेवतोय? जो संबंध राहणारच नाही आहे तो आत्ताच तोडलेला बरा ना. आणि रागात तो निघून जाणार तर समोर धनामस्त त्या नमिताने आणलेल्या शिऱ्यावरती ताव मारताना दिसतो. त्याला काहीच न बोलता तो निघून जातो. आता राजा यशोदाची समजूत घालतो की लई वाईट वाटलं का तुला? नाही म्हणजे तिला ओरडलं म्हणून. पण दादा, एवढाही वाईट वाटून घेऊ नको. तुला खरंच वाटतं तिला ओरडल्यानंतर ती परत येणार नाही? अरे नमी आहे ती. तेव्हा यशोदाला जे ओळखायचं ते ओळखतो तो. आता कुठे त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल येते. इकडे अवनीचे आईबाबा इतके समाधानी असतात. त्यांना वाटत असतं की विवांशी लग्न जुळवलं म्हणजे अवनी खुश आहे, तिला सगळं मिळालं. आणि स्वतःच चंद्रकांत आता फुशारक्या मारतो की माझी निवड कधीच चुकत नाही. आपली अवनी ना खरंच सुखात नांदेत तिकडे, तू बघच. अवनीची आई म्हणते की हो ना, आणि ती आठवण करून देते की हो, तुम्ही तर ड्रायव्हर सांगणार होतात ना कोणीतरी त्यांच्यासाठी. तेव्हा कुठे चंद्रकांतच्या लक्षात येतं आता तो ड्रायव्हर कोण आहे तुम्हालाही माहिती आहे प्रेक्षकांनो, आपला राजा. इकडे राजा अवनीची स्वप्न रंगवत असतो हा. म्हणजे त्याच्या ध्यानामनातून कसलीच अवनीची छबी जाताच जात नसते. त्यानंतर स्वतःच उठतो, एकट्यात हसत असतो, लाजत असतो. पूर्णपणे तो स्वतःलाही विसरतो. रडण्यासाठी भरपूर कारणं पुरेशी असतात, पण हसण्यासाठी एकच. आणि तो एकटाच अवनीची ॲक्टिंग करत असतो. तो हेही विसरलेला आहे की तो घरात आहे. एक मिनिट, तुमची चूक नाही आहे, तुम्ही का सॉरी म्हणायचं? हे वाक्य तो इतक्यांदा रिपीट करतो की धन्याचं लक्ष जातं त्याच्याकडे. आता धन्या येतो आणि
तो मुद्दामच त्याला डिवचतो की काय काय कसली गणगण चालू आहे मनात. त्यावर राजा इतका लाजतो आणि तो अचानकच सांगतो की काय आहे, ते माझी गर्लफ्रेंड आहे ना. त्याने जोरातच ओरडतो की तुझी गर्लफ्रेंड आहे, तू मला का नाही सांगितलं. त्यावर राजा त्याचं तोंड जोरात तापून धरतो आणि तो समजावतो की गप, बाकीच्यांना कळेल ना. काय आहे, माझ्या लाईफमध्ये ना एक गर्ल आहे आणि ती अजून माझी फ्रेंड नाही होऊन राहिली ना. त्यावर धन्या तोंड कसं तरी करतो की छ्या, अरे या देशातल्या कितीतरी यूथच्या मनात एक गर्ल आहे आणि ते तिची फ्रेंड होण्याची वाट बघतायत. धन्याला वाटत असतं की राजाचं काही होणारच नाही आहे, पण राजाला माहिती आहे ना. धन्याला तो सांगतो की अरे देवी आई मला सगळे सिग्नल देऊन राहिले रे, मला ना माहिती आहे की आता माझं सगळं चांगलंच होणार आहे. त्यावर धन्या टोकतो त्याला, कसलं चांगलं होणार आहे, आज किती राडा झाला माहिती आहे ना तुला. त्यावर राजा त्याला फटकारतो की धन्या हे बघ, तू पाण्यासारखा निगेटिव्ह विचार करू नकोस हा, पॉझिटिव्ह राहा. अरे आज तिने ना माझी बाजू घेतली रे, ती भर रस्त्यात. धन्या विचारतो की कुणी. राजा सांगतो की अरे तीच गर्ल रे, जी माझी फ्रेंड होणार आहे. तिच्या त्या ड्रायव्हरच्या वचकन अंगावर केली. तिचा तो नसण्या ड्रायव्हर, अरे तो अंगावर येऊन राहिला ना माझ्या. त्याच्यावरती ती रागावली. आयुष्यात कुठल्या तरी पोरीनं पहिल्यांदा माझी बाजू घेतली आहे. आयुष्यात ना खरंच कुठली तरी पोरगी माझ्या बाजूने बोलले रे. आणि राजा पुन्हा अवनीची स्वप्न रंगवत असतानाच नेमका त्याला परत एक देवी आईचा सिग्नलच मिळतो असं म्हणायला हरकत नाही आहे प्रेक्षकांनो. कारण अचानकच त्याला नानाचा फोन येतो, ज्यांची गाडी तो वापरतो ना तो. आणि ते विचारतात की राजा कधीतरी पहिल्या रिंगमध्ये फोन उचलत जा की. राजा चिडतो, आता हे ऐकवायला फोन केला आहे का, राहू दे ठेवतो मी. अरे नाशकामध्ये ना एक व्यक्ती आहे, त्यांना ना ड्रायव्हर पाहिजे होता म्हणून मी तुझा नंबर दिला आहे. त्यावर राजा चिडतो की काय, पण मला न विचारता तुम्ही माझा का नंबर दिला. त्यावर नाना म्हणतात की अरे तुला काम मिळालं तर तेवढेच 4 पैसे जास्तीचे मिळतील. त्यावर राजा खुश होतो, असं आहे का. नाही म्हणजे आता 4 पैसे जास्तीचे मिळणार म्हटल्यावर राजा खुश व्हा. नाना मला एखादा फोन येतो. तेव्हा नाना सांगतात की अरे उचल उचल, त्यांचाच असेल. आता तो फोन चंद्रकांतचाच असतो हा. राजा विचारतो की बोला की साहेब. राजा स्पीकिंग. नाही म्हणजे मला कळलं की तुम्हाला नाशकात ड्रायव्हर हवा होता. तुम्ही एकदम करेक्ट माणसाला फोन केला आहे. चंद्रकांत राजाला सांगतो की काय आहे, माझ्या मुलीला नाशकात खरेदी करायची आहे ना, त्यासाठी एक ड्रायव्हर पाहिजे, तो निर्व्यसनी हवा आहे. राजा सांगतो की साहेब अहो सुपारीच्या खांडाचं बी व्यसन नाही मला. हे बघ मी तुला पत्ता पाठवतो, तिथे उद्या सकाळी वेळेवरती पोहोच. राजा सांगतो की हो साहेब. पण ते त्यावर आता चंद्रकांतला लक्षात येतं त्याला काय म्हणायचं आहे. चंद्रकांत त्याला ठरल्या पैशांपेक्षा जास्त पैसे देणार असं सांगतो, पण जर कंप्लेंट आली तर दिले तेवढेही काढून घेईन असंही म्हणतो. राजा शब्द देतो की नाही नाही साहेब, एक बी कंप्लेंट तुमच्याकडे येणार नाही. आता राजा नाशकाला जायचं म्हटल्यानंतर खूपच खुश असतो. तेव्हा धन्या त्याला सांगतो की आता उद्या पोरीकडचे बघायला येणार आहेत ना घर आपलं. राजा विचारतो की उद्याच. धन्या सांगतो की हां. अरे ते काळे मामा म्हणाले की आता घराचं डागडुजीचं काम पण संपलंय म्हटल्यानंतर कशाला उगाच वेळ वाया घालवायचा ना. पण तू एक काम कर, तू जा नाशकाला, आम्ही आहोत, आम्ही बघतो सगळं. त्यावर राजा विचार करतो की नाही रे, आता आत्यानं उगाचच काहीतरी उद्या घोळ नको घालायला. देवी आई बघ बाबा सगळं. आता तो सगळं देवी आईवरती सोपून मोकळं होतं. इकडे आत्या ढाराढूर झोपलेली असत्या. तेव्हा अचानक अण्णा तिथे उपस्थित होतात. अगरबत्ती घेऊन तिच्यावरून ओवाळून टाकत असतात. आणि अचानकच तिला वासाने जाग येते. समोर अण्णाला पाहता क्षणी आता त्याची पार घाबरकुंडीच उडते की तिच्या आवाज तोंडातून फुटण्याचे होतो. अण्णा तिला ताकीद देतात की हे बघ, मला आणखीन एक खून करायला भाग पाडू नकोस. हे अत्यंत भक्तिभावाने तुला समजावायला आलोय. आता कसं बसं घाबरत हाका मारून दत्ता काकाला उठवते. पण काय उपयोग. दत्ता काका जेव्हा चवताळून अण्णाच्या आगावर येतो, अण्णाने फक्त शांत बसायला सांगता क्षणी त्याची पार घाबरकुंडी उडते. जागीच थांबतो की तो.
अण्णा आता त्या दोघांनाही ताकीद देतात की उद्या यशला बघायला पाहुणे येणार आहेत. तिथे जर येऊन काही तमाशा घातला तर तुम्हाला जायचं आहे तिथे जा. पोलिसात जा, कोर्टात जा, सरकात जा, नरकात जा. माझ्या दारात यायचं नाही. तिकडं फिरकायचं बी नाही. कीप डिस्टन्स. कारण पुढे धोक्याचं वळण आहे. आणि विकृत हसून अण्णा अचानक अगरबत्ती दत्ताकाकाकडे देतात. तो घाबरून 2 पावलं मागे सरकतो आणि अण्णा त्यांना ताकीद देऊन तिथून निघूनही जातात. दत्ताकाका पण चांगला घाबरून आहे. नाही म्हणजे तो आत्याला आता लगेच म्हणतो की याच्या जर पोराचं लग्न नाही ना झालं तर हा जीव घेईल आपला. आतापर्यंत मांजर बनवून बसलेली आत्या अचानक वाघिणीसारखी डरकाळी फोडते की. ती म्हणते की लक्षात घे दत्तका दादा, याच्या घराला बाईचा आशीर्वाद लागलाच नाही पाहिजे. पण कावळ्याच्या शापाने काय कधी मरत नसते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अवनी ही टेरेसवरती शांत असते. त्यावेळेलाच तिथे स्वाती येऊन विचारते की कसला विचार करतेस. त्यावर अवनी सांगते की बघते कोणी तारणहार येतोय का मला वाचवायला. आणि इतक्यातच आपल्या राजाची जबरदस्त एंट्री होते. वॉचमॅनला तो विचारतो की पत्ता बरोबर आहे का. ड्रायव्हर म्हणून बोलावलाय आणि अवनीच्या मदतीलाच राजा आलाय. म्हणजे नियतीनेच आता त्यांची गाठ बांधली म्हटल्यानंतर भेट तर घालून देणारच ना. स्वाती अवनीला समजावते की अवनी, तू हे सगळं केलेलं झालेलं विसरून का जात नाही आहेस. अगं तिकडे तो महेश चिडलाय. त्यात नशीब आईबाबांना अजून काहीच माहिती नाही आहे म्हणून. स्वाती म्हणते की मला कळतंय का अवनी तुला काय म्हणायचं आहे ते. अवनी वैतागते की नाही कळत आहे तुला, दादाला आणि आईबाबाला तर नाहीच नाही. कोणी येणार आहे की नाही मला वाचवायला. आणि इतक्यात राजाच येतो. अवनी सांगत असते की कोणी असं नाही आहे का जो माझी स्वप्न पूर्ण करेल. असा एखादा सुपर हिरो ज्याच्याशी मी मनमोकळेपणाने बोलू शकेल, जो फक्त मला समजून घेईल, जो माझ्या स्वप्नांवरती विश्वास ठेवेल आणि माझ्या स्वप्नातनं घर पूर्ण करायला मदत करेल. असा कोणी. आपला डॅशिंग हिरो आलाय ना. आता तिकडे विवान हा महेशला विचारतो की येणार आहेत की नाहीत या दोघी खाली. त्यावर महेश सांगतो की स्वाती गेले ना तिला समजावायला, घेऊन येईलच ती. त्यावर विवान मुद्दामच म्हणतो की ठीक आहे, 2 तासानंतर माझी मीटिंग संपेल, मग आपण निघूयात. महेश कसंबसं त्याला समजावतो की नाही नाही नाही, 5 मिनटात येतीलच ना त्या. त्यावर तो खांदे उडवत विचारतो की अजून 5 मिनटं. तेव्हा महेशचे हातही आता दगडाखाली अडकलेले असतात. तो सांगतो की ठीक आहे, मी स्वतः घेऊन येतो. महेश थोडा जिना चढतो. इतक्यातच राजाची एंट्री होते आणि तो एकतर विवानचं नावच चुकीचं घेतो. विमान खानावळे कोण आहे ते. त्यावर विवान चिडतो. विवान खानापुरे नाव आहे माझं. आणि जेव्हा तो ताडकन मागे वळून राजाला बघतो त्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते. हा तोच ज्याने भर रस्त्यावरती विवानचा अपमान केला, ज्याच्यासाठी अवनी त्याला भांडली होती. विवान आता चिडतो, हाव डेअर यू. आणि तो डायरेक्ट जाऊन पुन्हा राजाची कॉलर पकडतो. राजा त्याला ताकीद देतो की कॉलर पकडायचं काम नाही आहे. विवान त्याला जाब विचारतो की कशासाठी आला आहेस तू. कालचा बदला घ्यायला आला आहेस का तू माझ्याकडे. तू पटकन पोलिसांना बोलव रे. राजा पुन्हा समजावतो की पोलिसांना बोलवायचं काम नाही आहे. काय गुन्हा केला आहे मी. त्यावर तो म्हणतो की अरे पण माझ्या घरात घुसलायस ना. पोरं घेऊन आलायस का मला मारायला. कालचा बदला घ्यायचा आहे का तुला. त्यावर राजा विचारतो की पोरं का घेऊन येईल मी. तुम्हाला काय गुंडबिंड वाटलो काय मी. आता तो धमकावत असतो, दमदाटी करत असतो. आणि तेव्हाच राजा अचानक चंद्रकांत देशमाने कोण आहे विचारतो. आता तो विमान सरकून मागे सरकतो. महेश सांगतो की वडील आहेत माझे. राजा म्हणतो की हो त्यांनीच बोलवलं आहे मला ड्रायव्हर म्हणून. ड्रायव्हर आहे मी. त्यावर विमान आता खाऊखा गिळू नजरेने महेशला बघतो. महेश स्पष्टीकरण देतो की म्हणजे मला नव्हतं माहिती की ड्रायव्हर हा आहे. म्हणजे मला इतकंच माहिती होतं की ड्रायव्हर अपॉइंट केलं आहे, पण हाही माहिती नव्हतं. काल जर बाबाने सगळं घडलेलं माहिती असतं तर याला इथे पाठवलंच नसतं त्यांनी. पण हा त्याला काय बोलावं सुचतच नाही. त्याची बोबडी वळालेली असते. विवान महेशला बाजूला घेऊन येतो आणि ताकीद देतो,
आत्ताच्या आत्ता अंकलला फोन लाव आणि त्यांना सांग की हा ड्रायव्हर नको आहे म्हणून. हा रस्त्यावर पण पटत नाही आहे मला आणि हा डायरेक्ट घरात आला आहे माझ्या. महेशची घाबरगुंडी उडते. तो समजावतो की बाबा मीटिंगमध्ये असतील. मी नाही लावू शकत आता फोन. त्यावर विवान म्हणतो की ठीक आहे, मग मी लावतो. तेव्हा महेश समजावतो की 1 मिनिट मी लावतोय. महेश फोन लावतोय तोपर्यंत राजाची नजर इकडे तिकडे अवनीला शोधत असते. लागा लागा लागा, हे लोक येतात म्हणजे त्या पण इथेच असतील. तेव्हा विवान त्याच्यावरती दमदाटी करतो की तुला कळत नाही का, निघ म्हटलेलं, तुला कामावरून काढून टाकलंय. तेव्हा नेमकी अवनी त्याच्या नजरेस पडते. आता मात्र राजाच्या दिलाची घंटी वाजते. विचार करतो की राजा आता जर पटकन काही केलं नाही ना तर मग यांना साधं बघायला बी मिळणार नाही. आणि अवनीच्या समोर मुद्दाम तो विवानच्या पाया पडतो चक्क. विवानला कयावया करतो, भीक मागतो, मदत मागतो की साहेब अहो त्या दिवशी ना खरं तर माझंच चुकलं. खरं तर चूक माझीच होती साहेब. विवान त्याला ताकीद देतो की तुला कळत नाही आहे का, तुला कामावरून काढून टाकले, निघ चल. तेव्हा राजा मुद्दामच थट्टा करतो. खरं तर थट्टाच मानावी लागेल. तो म्हणतो की साहेब या गरिबाच्या पाठीवर पाय द्या हो, पण पोटावर पाय देऊ नका. अहो तुमच्या चेहऱ्यावरती तपश्चर्याचे तेज दिसते, बाहूत बजरंगबलीचं बळ दिसते. म्हणजे तुमच्या मनात दया, करुणा, ममता सगळंच काही असेल हो. मग मला माफ करा ना साहेब, अहो माफ करा ना साहेब. एकीकडे तिरकतो अवनीला बघत असतो, एकीकडे त्या विमानला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो कौतुक सोहळा साजरा करून. विवान त्याला दमदाटी करतो की काय रे, मात चिरला का काय तुझा? लईच मस्ती करत होता त्या दिवशी. राजा तोंडातल्या तोंडात पुटपुटतो की काळजाला पाझर फुटलाय की अजून घाव घालू. विवान त्याला ताकीद देतो की जे बोलायचे ते स्पष्ट बोलायचं आणि कळेल असं बोलायचं. राजा सांगतो की नाही साहेब, मला जॉबवरून काढून टाकू नका एवढंच म्हणत होतो. तेव्हा विवान त्याला सांगतो की उठ आणि तिकडं जा. मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायची हा. त्या दिवशी नो एंट्रीमधून कोण आलं होतं? राजा फक्त अवनीला इम्प्रेस करायचं आहे म्हणून ते सगळं झेलतो. तो सांगतो की मी आलो होतो साहेब. चूक कोणाची होती? राजाला अवनीचं बोलणं आठवतं की चूक झाली तर झाली म्हणायचं आणि पुढे जायचं. तेव्हा राजा चूक नसतानाही कबूल करतो की माझीच होती ना साहेब. साहेब पण माझा जॉब नका ना काढून घेऊ साहेब. तेव्हा विवान म्हणतो की मग आता सॉरी कोण बोलणार? राजा म्हणतो की मी. हात जोडून तो माफी मागतो की मला माफ करा साहेब, आणि यांच्या वतीने पण मी पण माफी मागतो. अवनीच्या वतीने पण हात स्वतः सॉरी बोलतो. आता अवनी इतकी चिडून बघत असते राजाला, म्हणजे त्याला ना अवनीला ना विवानचं तेच दमदाटी करणं, स्वतःला अतिहुशार समजणं अजिबात पटत नसतं. पण अवनीला इम्प्रेस करून मिळवायचं आहे या हेतूने राजाने हे सगळं केलं आहे हे आपल्यालाही माहिती आहे. आता स्वतः विवान त्याला गाडी साफ करायला सांगतो. म्हणजे आता राजाचा तो जॉब कन्फर्म आहे. राजा जाण्यापूर्वी चक्क विवानचे पाय पकडून जातो हा. आता मुद्दामच अवनीकडे पाहून विवान म्हणतो की या सायलेन्समध्येच मी सॉरी समजतो. तेव्हा अवनीला इतका राग येतो त्याचा. आणि प्रेक्षकांनो हा इतका छान मस्त भाग आता इथेच संपतोय. पण पुढे मात्र छान ट्विस्ट आला आहे. कारण राजा अचानकच घरात येऊन अवनीकडे एकटक पाहत असतो. तेव्हा विवानची नजर त्याच्यावरती पडते. विवान त्याला फटकातो की काय रे. नंतर महेशसोबत वाद घालत असताना अवनी अचानक जे फ्लॉवर्स आहेत फुलं ते बाहेर फेकते आणि ते खिडकीतून नेमकं राजाच्या हातातच जाऊन पडतात. राजा बहुतेक देवी आईकडे साकडं मागत होता आणि त्याला संकेत मिळाला. प्रेक्षकांनो या नव्या मालिकेचे पुढचे जबरदस्त इंटरेस्टिंग भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भाग वेळेवरती तुमच्यापर्यंत पोहोचतील.